कर चल. नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो लक्ष द्या, आपण कालपर्यंत टेन्स पाहून राहिलो होतो. पहिलं चॅप्टर आहे इंग्लिश ग्रामरचं, खतरनाक चॅप्टर आहे. पूर्ण इंग्लिश ग्रामर या टेन्स या चॅप्टरवर डिपेंड आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पॅसिव्ह वाईज. पॅसिव्ह वाईज इज अ टाईप ऑफ टेन्स. आपल्या मास्टरड्यानं पॅसिव्ह वाईज हे चॅप्टर अलग शिकवलं, आपल्याला अलग पाहायचं नाही आहे. आता हे जे टेन्स पाहून राहिलो, काळाचे प्रकार. मराठीमध्ये काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. इंग्लिशमध्ये काही 5 नाही होणार, 3च आहे. वर्तमान, भूत आणि भविष्य. काळाचे किती प्रकार? काळाचे किती प्रकार? 3. वर्तमान, भूत आणि भविष्य. वर्तमानाचे 4 काय, भूताचे 4 काय, भविष्याचे 4 काय. किती काय पाहायचे आहे? किती काय पाहायचे आहे? 12. कशाचे 12 काय? इथं पाहणार आहे कर्त्याचे काय. पॅसिव्ह वाईज मध्ये पाहणार आहे आपण कर्माचे 8 काय. किती काय? मग कर्माचे 8 काय होते, कर्त्याचे किती काय होते? 12. मग पॅसिव्ह वाईज मध्ये कर्माचे 8 काय कोणते होते आणि 4 काय कोणते होत नाही आणि काऊन होत नाही, कारण बी लागण ना का काऊन होत नाही. ठीक आहे. तर आपण पॅसिव्ह वाईज या चॅप्टरमध्ये शिकू. पण ज्याले टेन्स समजन त्यालेच पॅसिव्ह वाईज समजन. का म्हटलं? ज्याले टेन्स समजन त्यालेच पॅसिव्ह वाईज समजन. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचं कसं? टेन्सले जो गायब आहे त्याला भेंडबी समजणार नाही. पण एकही वाक्य इंग्लिश ग्रामरमध्ये टेन्समध्ये जिंकून शिवाय येणार नाही. प्रत्येक वाक्यात तुमची लायकी दाखवणार आहे आयोग का बाबू रे हे लायकी आहे तुझी, हे जिंकून आहे. आणि तू जमव. जिंकून वैकून जर तुला काय ओळखायला नाही आला तर तू साल्यात या जगण्यात काही फायदा नाही. कारण मी प्रत्येक जिंकून सांगून राहिलो का हे जिंकून आलं का ह्या काय. बरोबर आहे. मग वर्तमानाचे 4 काळ कालपर्यंत पाहिले. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम? सब्जेक्ट प्लस क्रियापदाच्या मूळ रूपाला पाहिलं का? मग पाहिलं. ठीक आहे. त्याच्यात जिंकून पाहिले स्केअरली, सेल्डम, ऑफन, ऑकेजनली, डेली, रेअरली, युजली. ठीक आहे. ऑलवेज, समटाईम, नेवर, जे फ्रिक्वेंटली, मंथली, इयरली, वीकली आणि एव्हरीवाले प्रत्येक शब्द वाक्यात आले तर वाक्याचा काय साधा वर्त दिले का जिंकून लिहून. ठीक आहे. हॅव, हॅज, हॅड, ॲम, इज, आर आणि डू, डज हे जर मेन वर्ब म्हणून आले, हॅव, हॅज, ॲम, इज, आर आणि डू, डज मेन वर्ब म्हणून आले, वाक्याचा काय साधा वर्तमान. सर्व वास्तविक सत्य, सर्व वैश्विक सत्य आणि सर्व वैज्ञानिक सत्य हे साध्या वर्तमान काळातच येते. पाहिले का? अबे डुकरेव पाहिले का? सर्व म्हणी, सर्व वाक्प्रचार. ठीक आहे. आणि सर्व सुविचार हे साध्या वर्तमान काळातच. ज्या वाक्याची सुरुवात हेर आणि देर न होते, वाक्याशेवटी उद्गाराचे चिन्ह असते, त्या वाक्याचा काय साधा वर्तमान काय. पाहिलं का? ज्या वाक्यात डूडज नंतर क्रियापदाचं पहिलं रूपीन वाक्याचा काय साधा वर्तमान काय. पाहिलं. मग त्याच्यानंतर पाहिलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर, व्ही प्लस आय, जी. ॲम, इज, आर वाजवेनंतर क्रियापदाला आय, जी येते. जर ॲम, इज, आर वाजवेनंतर जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर वाक्य काय राहील? पॅसिव्ह वाईज. कायचं राहील? पॅसिव्ह वाईजचं. तर ते वैकाचं कसं? त्याचे जिंकून पाहिले. जस्ट, बे जस्ट पाहिलं का? नाही. नाऊ. ठीक आहे. अजून राईट नाऊ, ॲट प्रेझेंट टाईम, ॲट प्रेझेंट मुमेंट, ॲट दिस मुमेंट, ॲट प्रेझेंट टाईम, ॲट टाईम, ॲट धिस टाईम, ॲट एव्हरी मुमेंट. डॅप पेलून कायच्यात? चालू वर्तमान काय. मग त्याच्यानंतर पाहिलं पूर्ण वर्तमान काय. सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. तिसरं रूप हे हॅव, हॅज, हॅड नंतरच येते, नाही तर डायरेक्ट पॅसिव्ह वाईजमध्ये येते. कायच्यात येते? पॅसिव्ह वाईज. हॅव, हॅज, हॅड नंतर तिसरं रूप आलं, वाक्याचा काय पूर्ण वर्तमान काय. ओळखाचा कसा? जस्ट, जस्ट नाऊ. ठीक आहे. जस्ट नाऊ, रिसेंटली, सो फार, एट, टुडे आणि धिसवाले सर्व शब्द. आणि चौथा काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस बीन प्लस व्ही प्लस आय, एन, जी. ठीक आहे. ओळखाचा कसा? सिन्स आणि फॉर. इथं 1,00,000% सिनचा काय एकाच काय ते रीती वर्तमान काय. मग आता लक्ष द्या. आता त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे. व्हेरी पांचट टेन्स. नियम आहे साधा. सिंपल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं किती रूप? पहिलं. ठीक आहे. साधा वर्तमान काय? सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप.
साधा भूतकाळ सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं कितवं रूप दुसरं. बे डुकरे बरोबर लक्ष द्या. मग तिथं तो खूप नियम पाहिले आहे कायच्यात साध्या वर्तमान काळात. ठीक आहे, एवढे नियम पाहायचे नाही, साधा आणि सोपा आहे. याचे जिक्कून बी छटाक बरस आहे, मोजून बोटावर मोजण्यासारखे 5 जिक्कून आहे. डुकऱ्याचे किती जिक्कून आहे 4च आहे. बिफोरवाले शब्द कोणतेवाले शब्द लक्ष द्या. वाक्यात जर बिफोरवाला शब्द दिसला लास्टवाला लास्ट डे लास्ट मंथ लास्ट इयर ठीक आहे, बिफोर एन हवर बिफोर अ डे ठीक आहे, असे जर शब्द आले बिफोर अ मंथ बिफोरवाले शब्द लास्टवाले शब्द यागोवाले शब्द हे सगळे भूतकालीन शब्द आहे. कोणते आहे भूतकाळ दाखवते. बेट चोट्यो बोमला बिफोरवाले शब्द लास्टवाले शब्द यागोवाले शब्द भूतकालीन वर्ष आणि यस्टरडे आला का वाक्याचा काय साधा भूतकाळ पेलवाचा टेन्शन घ्यायचं. मग बोमला कोणते कोणते शब्द बे हे जिंकून आहे हे दिसले का वाक्याचा काय साधा वर्तमान काय साधा नियम आहे सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. बोमला मग बिफोरवाले शब्द लास्टवाले शब्द यागोवाले शब्द भूतकालीन वर्ष आणि यस्टरडे बे आणि यस्टरडे. आता लक्ष द्या. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आय रिकामी जागा इट अ मँगो असं वाक्यच येणार नाही. म्हणजे हे वाक्य किती काळात भरता येते आता लक्ष द्या. मले इथं लिहा लागन जिक्कून का लिहा लागन विदाऊट जिक्कून वाक्य येणार नाही असं वाक्य येईन. ठीक आहे, आय रिकामी जागा इट मँगो. आणि हे जे जिक्कून आहे ना हे वाक्यात कुठे येऊ शकते पहिले शेवटी नंतर मधात कुठेही घालून देऊ शकते हे. ठीक आहे, कुठं घालून काही सांगता येत नाही. कुठेही दिसो जिक्कून वाक्यात शेवटपर्यंत जिंकून लास्ट डे लास्टवाला शब्दाला का रपकन डोक्यात क्लिक झालं पाहिजे. साधा वर्तमान काय साधा भूतकाळ. मग लगेच लास्टवाला शब्द आहे सांगितलं होतं साधा भूतकाळ सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप झालं. मग आय एट अ मँगो लास्ट डे. काही प्रॉब्लेम व्हेरी पांचट. लास्ट डे म्हणजेच यस्टरडे. लास्ट डे म्हणजे कालचा दिवस म्हणजेच यस्टरडे. ठीक आहे, यस्टरडे आलं का लास्ट डे आलं का. मग कोणते शब्द येते म्हणले याच्यात बोमला डुकरे बोमला बिफोरवाले शब्द लास्टवाले शब्द ठीक आहे यागोवाले शब्द भूतकालीन वर्ष मागच्या वर्षीपासून 2023 2022 2021 ठीक आहे 1997 1985 ठीक आहे 1857 ठीक आहे 1880 द्या पेलून कायच्यात भूतकाळात कोणतंही भूतकालीन वर्ष लास्टवाले शब्द यागोवाले शब्द बिफोरवाले शब्द वाक्यात आले वाक्याचा काय मग असे परीक्षेत रिकाम्या जागा येईन तुम्हाला जमवायचं आहे. आणि नाही जमवता आलं तर मी उरावरच बसतो. स्वप्नात येऊन उरावर बसीन मी. ठीक आहे, कोणाच्याही स्वप्नात येऊ शकतो. ठीक आहे, लक्षात ठेव जा. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, प्रशांत ऑलवेज रिकामी जागा कम लेट. प्रशांत ऑलवेज रिकामी जागा कम लेट लास्ट वीक. डुकरेव लक्ष द्या. इथं ऑलवेज शब्द आलाय दिसला का. हे चोट्ट याच्याकडेच पाहिजे. ऑलवेज आहे साधा वर्तमान काय प्रशांत कम्स. ठीक आहे, लेट लास्ट वीक. अबे डुकऱ्या डोंगा डुबला तुया. इथं ऑलवेज आहे पण तिकडे शब्द काय ते सांगते का इथं साधा भूतकाळ भर. प्रशांत नेहमीच मागच्या ठीक आहे हप्त्यात लेट आला. मागच्या हप्त्यात म्हणजे वाक्याचा काय कोणता झाला साधा भूतकाळ. मग छोट्यो याचं दुसरं रूप माहित पाहिजे तुम्हाला. कर्जा नाही तर कम 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 कुचकतोच तिथं का होते केम. ठीक आहे केम. मग आता केमचं स्पेलिंगही माहित पाहिजे. ठीक आहे एम लवकर येत जरा पोट्टे. किती वाजता ट्युशन राहते. ठीक आहे, प्रशांत ऑलवेज केम लेट लास्ट वीक. ठीक आहे, असं जमवाला व्हेरी पांचट. तुम्हाला एक वेळा जिक्कून समजले ना हे जिक्कून आले का हे पेलवा. ठीक आहे, मग लास्टवाले शब्द बिफोरवाले शब्द ठीक आहे यागोवाले शब्द भूतकालीन वर्ष आणि येस्टरडे वाक्यात आला. वाक्याचा काय साधा वर्तमान काय साधा भूतकाळ जमन. मग आता पहा दीपाली रिकामी जागा अटेंड द लेक्चर. दीपाली रिकामी जागा अटेंड द लेक्चर एव्हरी डे लास्ट इयर. दीपालीनं मागच्या वर्षी ठीक आहे प्रत्येक दिवशी लेक्चर अटेंड केलं म्हणते. व्हेरी पांचट. लास्टवाला शब्द आला
का पेलून द्या वाक्याचा काय साधा वर्तमान काय मग अटेंडेड बे दुसरं रूप अटेंडेड प्रत्येक याला ईडी नाही लागत दुसऱ्या रूपात नाही तर पलाव इथं कर जा कमड हो नाही तर बस प्रशांत ऑलवेज कमड लेट लास्ट वीक ठीक आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे मग बाबा पहिलं दुसरं रूप माहीत नसेल तर मी त्याला काही करू नाही शकत मर्जा एंडिंग पिऊन राज रिकामी जागा राज रिकामी जागा हॅव हिस लंच लक्ष द्या राज रिकामी जागा हॅव हिस लंच समटाईम यागो थोड्या वेळापूर्वी राजनं आपलं जेवण केलं मी तुम्हाला सांगितलं यागोवाला शब्द आला का वाक्याचा काय पुन्हा साधा भूतकाळ बे समटाईम शब्द तिथे येते पण त्याला यागो आला का रपकन साधा भूतकाळ रपकन मग नियम काय लगेच आठवतं यागोवाला शब्द आला साधा भूतकाळ मग साध्या भूतकाळचं वाक्य आहे सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं कितवं रूप सब्जेक्ट प्लस कितवं रूप दुसरं मग याचं दुसरं रूप राज हॅड हिज लंच समटाईम ॲगो ठीक आहे मग आय रिकामी जागा राईट अ लव्ह लेटर टू माय गर्लफ्रेंड ठीक आहे एस्टरडे ठीक आहे मग आता आय राईट अ लव्ह लेटर टू माय गर्लफ्रेंड एस्टरडे काल मी माझ्या गर्लफ्रेंडले प्रेमपत्र लिहिलं कोण सांगते बोले वाक्याचा काय कचकन सांगते एस्टरडे साधा भूतकाळ काल लिहिलं म्हणून लगेच राईटचं दुसरं रूप का होईन कसं भरलं कचकन ठीक आहे असं जमवा लागते अशा रिकाम्या जागे ते कार कचकन आय रिकामी जागा राईट अ लव्ह लेटर टू माय गर्लफ्रेंड एस्टरडे मी माझ्या गर्लफ्रेंडला काल प्रेमपत्र लिहिलं कवा बी लिहा फक्त बरोबर भरजा रिकाम्या जागा म्हणजे झालं जमन अजी जमन का पहिला नियम पाहिला जिक्कूनचा का नियम आहे साध्या वर्तमान काळाचा सब्जेक्ट प्लस क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा काय साध्या वर्तमान साध्या भूताचा सब्जेक्ट प्लस दुसरं कितवं रूप ओळखाचं कसं बिफोर वाले शब्द लास्ट वाले शब्द ॲगो वाले शब्द भूतकालीन वर्ष आणि येस्टरडे बोमला बोमला वाक्यात दिसले तर वाक्याचा काय जमन मग लक्ष द्या वाक्य संपले नाही ठीक आहे वाक्य आहे अजून आता लक्ष द्या ठीक आहे सारिका नवीन आहे ठीक आहे सारिका रिकामी जागा मीट मी बिफोर अँड हवर सारिका तासभरापूर्वी मला भेटली ठीक आहे मगाशीच भेटून गेली तुम्ही नव्हती इथं सारिका रिकामी जागा मीट मी बिफोर अँड हवर कंसात देते ते मूळ रूप राहते एवढं लक्षात ठेवायचं बिफोरवाला शब्द दिसला वाक्याचा काय साधा भूतकाळ भरा मग चोट्यो सारिकाचं दुसरं सारिकाचं म्हणतो मीटचं दुसरं रूप मीट झालं मग सारिका मेट मी बिफोर अँड हवर पा कसा आहे जर तिथं जर डेली आला असता तर इथं काय झालं असतं मीट्स काय झालं असतं हां लगेच जमवता येते ठीक आहे तिथं जर आलं ठीक आहे आता तिथं जर वेगवेगळे शब्द आले का लगेच हे बदलते आय रिकामी जागा पास द MPSC एक्झामिनेशन इन 2007 मी 2007ली MPSCची परीक्षा का झालं म्हणते पास मग गुपचाप भूतकालीन वर्ष आहेत डुकऱ्या का बर का बे ट्युशन कवा आहे आलाच कायले चुलीत धसाले तिकडंच मरणं 9:15 वाजता येऊन राहिले साले हो 8:30 वाजताची ट्युशन नाही ते आजच नाही मले चिवत्या बनवता का बे आत्ता घरून आले ना तुम्ही तुझ्या मागं CCTV कॅमेरे आहे ठीक आहे आय रिकामी जागा का होईन इथं का होईन पासड आय पासड द MPSC एक्झामिनेशन इन 2007 ठीक आहे मग गोपाल रिकामी जागा बिल्ड हिज हाऊस इन 2018 हे भूतकालीन वर्ष आहे मग साधा भूतकाळ मग याचं दुसरं रूप अबे का बिल्ट होते बिल्ट माहिती आहे का तुम्हाला बिल्टचं दुसरं रूप नाही माहीत असेल तर डोंगर डुबला मग नाही तर कर्जा बिल्डेड ठीक आहे गोपाल बिल्डेड हिज हाऊस कर्जा नसो हो काही असे नाही नगी तर बिल्डेड भर जा आपल्या बापाचीच खेती होईल ठीक आहे तर असं गिसं काही होत नाही तुम्हाला दुसरे रूप ते पाच बस जा कुठं आहे दुसरे रूप तिसरे रूप ठीक आहे जमन
हे जमन का नियम पाहिला? साधा कोणता काय पाहून राहिलो का? हा, भूतकाळ चालू केला. भूतकाळाचा पहिला काय? साधा भूतकाळ. का नियम आहे? सब्जेक्ट प्लस क्रियापदाच्या मूळ रूपा, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. ठीक आहे. जिकून का बिफोर वाले शब्द, लास्ट वाले शब्द, यागो वाले शब्द, भूतकालीन वर्ष आणि हे दिसले तर वाक्याचा काय? जमन. मग आता दुसरा नियम. आता पहा, लक्ष द्या. सर्व वास्तविक सत्य, सर्व वैश्विक सत्य आणि सर्व वैज्ञानिक सत्य कायच्या? ते साध्या वर्तमान. सर्व ऐतिहासिक सत्य, इतिहासात घडलेल्या सर्व घटना. का म्हटलं? इतिहासात घडलेल्या सर्व घटना ह्या साध्या वर्तमान काळातच येतात. कायच्यात येतात? बे वर्तमान काळात नाही डुकरे हो. कायच्यात? इतिहासात घडलेल्या सर्व. मग मला म्हणायचं आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा पुण्याच्या भिडेवाड्यात 1848ला काढली. मग महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेड का केलं? मी फाउंड केलं का? आय फाउंडेड द फर्स्ट स्कूल ऑफ गर्ल. ठीक आहे. इन पुणा ॲट भिडेवाडा. समजलं का? कुठं काढली? इन 1948. काय हे वाक्य? अबे ऐतिहासिक सत्य आहे म्हणून फाउंडेड केलं. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका इन 1400. ठीक आहे. 1400. अबे केव्हा? 92. केव्हा? 1492. भारताचा शोध लावला पठ्ठ्यानं 1498. ठीक आहे. कोण? भारताचा शोध कोण लावला? म्या लावला. मीच आलो होतो. या दुसरा जन्म आहे माया. ठीक आहे. कोण लावला होता? वास्को द गामा. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. डिस्कवर्ड. काऊन डिस्कवर्ड म्हणते? ऐतिहासिक सत्य आहे. काय? इतिहासात घडलेल्या सर्व घटना पेलवाच्या. कायच्यात? साध्या भूतकाळात. मग लक्ष द्या रे, लक्ष द्या. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, मी काय म्हणतो? असं वाक्य येईल. महात्मा फुले रिकामी जागा स्टार्ट द फर्स्ट स्कूल ऑफ गर्ल इन 1848 ॲट पुणे. 1848 मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी काढली. मला इथं दिलाय क्रियापदाचं रूप. मी कोणा काळात भरीन? हे साधा भूतकाळ. मग का करीन मी? याला ईडी लावीन. महात्मा फुले स्टार्टेड द फर्स्ट स्कूल ऑफ गर्ल. ठीक आहे. इन 1848 ॲट पुणे. ठीक आहे. महर्षी शिंदे रिकामी जागा फाउंड द महिलाश्रम इन 1923. 1923 महर्षी शिंदेनं महिला आश्रमाची स्थापना केली म्हणते. कोण? ऐतिहासिक सत्य आहे. गुपचाप का करायचं? चोट्यो फाउंडेड. ठीक आहे. दुसरं रूप झालं साधा भूतकाळ. सर्व ऐतिहासिक सत्य कायचे येतात? साध्या भूतकाळात. ठीक आहे. मग लक्ष द्या रे, लक्ष द्या. मी का म्हणून राहिलो? रिकाम्या जागा पहा कशा येते. ठीक आहे. डुकरे लक्ष द्या. ब्रिटिश गव्हर्नमेंट रिकामी जागा एस्टॅब्लिश द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन 1935. ठीक आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटनं भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कधी स्थापना केली? 1954. भोकनेव का दिसत आहे इथं? 35. मग काहीच नाही, भूतकालीन वर्ष आहे. का करा? अबे का करा? साधा भूतकाळ. काही मग ठीक आहे. एस्टॅब्लिश्ड झालं. मग ब्रिटिश गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन 1935. ठीक आहे. मग आता कोलंबस डिस्कवर अमेरिका इन 1492. ठीक आहे. साधा भूतकाळ. ऐतिहासिक सत्य आहे. का करीन मी? डिस्कवर्ड झालं. व्हेरी पांचट. अशा रिकाम्या जागा येते. किती नियम पाहिले? किती नियम पाहिले? साध्या भूतकाळाचे 2. का नियम पाहिला? सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं. कसं वैकाचं? पहिलं जिक्कूनवाला नियम. बिफोर वाले शब्द, यागो वाले शब्द, लास्ट वाले शब्द, भूतकालीन वर्ष आणि येस्टरडे. ठीक आहे. जमन काही प्रॉब्लेम? ठीक आहे. अरे काही प्रॉब्लेम? मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर दुसरा नियम सर्व भूतकालीन. ठीक आहे. सर्व ऐतिहासिक सत्य साध्या भूतकाळात. मग आता तिसरा नियम. लक्ष द्या बे. बीचे रूप यामी जार. दुसरं रूप वाज वेअर. तिसरं रूप बीन. डूचे रूप डू डज डीड आणि हॅवचे रूप हॅव हॅज हॅड आणि
हाडं हाडं, ठीक आहे, हे पाहिलंच आपण. जर वाक्यात एम इज आर, डू डज आणि हॅव हॅज मेन वर्ब म्हणून आले तर वाक्याचा काय, वाक्याचा काय, इथं पहा मग, ठीक आहे, इथं पहा मग, ठीक आहे. जर मी का म्हणून राहिलो, लक्ष द्या, जर लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, जर वाक्यामध्ये वाज, वेअर, डीड आणि हॅड मेन वर्ब म्हणून आले, मेन वर्ब, तर वाक्याचा काय, साधा भूतकाळ. का म्हणलं, जर वाक्यामध्ये डीड हॅड आणि वाज, वेअर मेन वर्ब म्हणून आले, मग आता वाज तर मला नाही म्हणता येईल, ठीक आहे. आय वॉज कराय सर, मेलो का मी, अबे चोट्टो मेलो का मी, आय वॉज कराय सर, मी कराय सर आहे का, होतो, मी कराय सर होतो, मग आता नाही आहे का, जिवंत आहे सालिओ, मेल्यावर म्हण जा, ठीक आहे, मेल्यावर म्हण जा, ठीक आहे. एक ग्रेट मास्टर होता कराय सर, ठीक आहे. अबे म्हणान मग तवा वाज लाव जा मले, आता का लावान, हयात आहे ना मी, मारान का मला जिवंतपणी, का लावान, आता का लावान, आता मग ईज लावा लागन ना, हयात आहे तर तुम्ही महात्मा गांधीला आता ईज लावान का, हां, अबे लावान का, नाही लावू शकत, ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरूला असं म्हणाल का, पंडित जवाहरलाल नेहरू इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, हां, इज द साल्या, इज द, ठीक आहे. काऊन वाज द, हां, भूतकाळात आहे, ठीक आहे, ज्या झालेल्या गोष्टीसाठीच लावतो ना आपण. मग ज्या वाक्यात वाज, वेअर, ठीक आहे, डीड आणि हॅड मेन वर्ब बनून आलं तर वाक्याचा काय, साधा भूतकाळ. बस, मग आता जम्मू याचे उदाहरणं पाहू, ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लक्ष द्या बे डुकरे हो, बे चोट्टे हो, इकडं लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, इथं कंसात देते असं बीचं रूप, हां, पंडित जवाहरलाल नेहरू रिकामी जागा, बी द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, बी देते, बीचे रूप होय, वर्तमानकालीन यामीजार, भूतकालीन वाजवेळ आणि तिसरं रूप काय, मग पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, इथं काही वाज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू वाज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले प्रधानमंत्री होते, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, अशा रिकाम्या जागा येतात, ठीक आहे. राम रिकामी जागा, द किंग ऑफ अयोध्या, आता आहे का, मग का म्हणता येईल, राम वॉज द किंग ऑफ अयोध्या, ठीक आहे. गांधीजी रिकामी जागा, बी द ग्रेट पॅट्रियट, ठीक आहे. एक महान सत्याग्रही नेता होता, कोण, गांधी होता, आहे म्हणता येते का, नाही आहे, हयात नाही आहे, गेले बाबाजी, ठीक आहे. का म्हणता येईल, हा, मग गांधीजी याचं रूप हे सिंग्युलर आहे म्हणून वाज, प्लुरल असतात, काल असतं वेअर, मग गांधीजी वॉज द ग्रेट किंग ऑफ, द ग्रेट पॅट्रियट. प्रशांत रिकामी जागा, हॅव 4 गर्लफ्रेंड्स इन हिज कॉलेज लाईफ, प्रशांतले त्याच्या कॉलेज लाईफमध्ये किती होत्या प्रशांतच्या, 4, तुया घेऊ नाही, एकही नाही, असं, ठीक आहे. तर प्रशांत रिकामी जागा, हॅव 4 गर्लफ्रेंड्स इन हिज कॉलेज लाईफ, हे वाक्य भूतकाळाचं आहे, हे कोण सांगत आहे, अबे हे कोण सांगत आहे, कॉलेज लाईफमध्ये होत्या, ठीक आहे. आता लग्न करून मोकळा आहे तो पशा, ठीक आहे, नाही तर बघ आता म्हणन त्याले, त्याची बायको मारन त्याले, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता हे सांगते का साध्या, हे सांगते का भूतकालीन गोष्ट सांगत आहे, रपकन, मग सब्जेक्ट प्लस याचं दुसरं रूप, काहीन हॅड. मग प्रशांत हॅड 4 गर्लफ्रेंड ही इन हिज कॉलेज लाईफ, ठीक आहे. हॅवचा वापर खाणे पिणे आणि माझ्याकडे काही असणे, तसाच हॅडचा वापर खाणे पिणे आणि माझ्याकडे काही असण्यासाठी, पण भूतकालीनसाठी कायसाठी, मग प्रशांतले 4 गर्लफ्रेंड त्याच्या कॉलेज लाईफमध्ये होत्या, मग जमवलं आपण, प्रशांत हॅड 4 गर्लफ्रेंड्स इन हिज कॉलेज लाईफ, जमन फेरी पांचट, समजलं का, अरे बाबू समजलं का, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, अशा रिकाम्या जागा येतात परीक्षेत, ठीक आहे. आता लक्ष द्या, आय रिकामी जागा, हॅव अ कप ऑफ टी समटाईम या गो, मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी कपभर चहा, तो का म्हणते, ठीक आहे, थोड्या वेळापूर्वी मी कपभर चहा घेतला होता, ठीक आहे. कायच्यात वाक्य गेलं, साध्या भूतकाळात, कोण सांगते साध्या भूतकाळात आहे, समटाईम या गो, मग लगेच हॅवचं सब्जेक्ट प्लस किती रूप,
कितवं रूप दुसरं. हे बरोबर भर जा. इथं ह्या व्याज भराचं काय ह्याड भराचं. पिण्यासाठी खाण्यासाठी माझ्याकडे काही असणे याच्यासाठी. ठीक आहे. मग आय हॅड अ कप ऑफ टी सम टाइम ॲगो. जमन जमन का. मग आय रिकामी जागा डू. आय रिकामी जागा डू माय प्रोजेक्ट लास्ट मंथ. माझ्या मागच्या महिन्यातच मी माझा प्रोजेक्ट का केला कंप्लीट केला. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. आता इथं लास्ट मंथ म्हणते काय शब्द आहे भूतकालीन शब्द आहे. वाक्याचा काय साधा भूतकाळ. मग याचं दुसरं रूप कचकन काहीन डीड. आय डीड माय प्रोजेक्ट लास्ट मंथ. ठीक आहे. मागच्या महिन्यातच माझा ठीक आहे माझा प्रोजेक्ट मी ठीक आहे पूर्ण केला. छत्रपती शिवाजी बी द ग्रेट किंग ऑफ मराठा एम्पायर. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे मराठा साम्राज्याचे ठीक आहे संस्थापक होते. छत्रपती बी आहे लगेच काय करायचं वाच. ठीक आहे. ऐतिहासिक सत्य आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ग्रेट किंग ऑफ मराठा एम्पायर झालं. ते बी जर असन तर ते वाक्य पाहायचं भूतकालीन आहे का वर्तमान. वर्तमानकालीन असन तर यामी जारीन आणि भूतकालीन असन तर वाज वेरीन. समजलं का. हे समजन का जमन का. मग जर एखाद्या वाक्यात हॅव हॅज ठीक आहे एखाद्या वाक्यात वाज वेअर हॅड आणि डीड मेन वर्ब म्हणून आले तर वाक्याचा काय साधा भूतकाळ. जमन जमन का बे डुकरेव जमन का. काही प्रॉब्लेम. भूतकालीन सरावाची क्रिया चौथा नियम. भूतकालीन सरावाची क्रिया जर वाक्यात असेल. भूतकालीन सरावाची क्रिया म्हणजे मला म्हणत आहे गांधीजी दररोज सकाळी फिरायला जात होते. गांधीजी दररोज सकाळी फिरायला जात होते. गांधीजी दररोज सकाळी फिरायला जात होते. आता गांधीजी आहे का अबे आहे का. हां गांधीजी दररोज सकाळी फिरायला जात होते. मग एव्हरी मॉर्निंग लक्ष द्या बे डुकरे हो लक्ष द्या. ठीक आहे लक्ष द्या. लक्ष द्या मी का म्हणून राहिलो. ठीक आहे. एव्हरी मॉर्निंग गांधीजी रिकामी गो फॉर वॉक. गांधीजी आता हयात आहे का. त्याला म्हणायचं आहे का दररोज सकाळी गांधीजी फिरायला जात होते. गांधीजीची तेव्हाची सरावाची क्रिया दाखवत आहे. म्हणजे कायच्यात गेलं भूतकालीन सरावाची क्रिया. कायच्यावरून कळत आहे तर गांधीजी आहे आणि एव्हरी मॉर्निंग म्हणजे दररोज जात होते म्हणजे कायची क्रिया आहे सरावाची. भूतकालीन सरावाची क्रिया दाखवायची आहे तर साध्या भूतकाळात दाखवू शकता. मग डुकरे हो गोचं दुसरं मला लगेच कळलं का गांधीजीची भूतकालीन सरावाची क्रिया आहे. ठीक आहे. रपकन मला तिथं वाक्याचा काय भरावा लागेल साधा भूतकाळ. मग दुसरं रूप बापूसाहेबाचं काय काय हा वेंट. ठीक आहे. मग इथं मी भरतो वेंट झालं. मग वाक्य एव्हरी मॉर्निंग गांधीजी वेंट गो फॉर अ वॉक. पण भूतकालीन सरावाची क्रियासाठी अजून दोन शब्द वापरता येते. ठीक आहे. एक वापरता येते युज्ड टू. का वापरता येते आणि टू नंतर नेहमीच क्रियापदाचं पहिलं रूप येते. एव्हरी मॉर्निंग गांधीजी युज्ड टू गो फॉर अ वॉक. आणि पुन्हा वापरता येते वूड. ठीक आहे. का वापरता येते अबे का वापरता येते डुकरे हो वूड. भूतकालीन सरावाची क्रिया दाखवायची असेल तर वूड वापरता येते. आणि वूड नंतर क्रियापदाचं किती रूप येते पहिलंच. शाल शूड कॅन कुड विल वूड मे माइट मस्ट डेअर ऑट टू नीड आणि युज्ड टू नंतर क्रियापदाचं किती रूप पहिलं. ठीक आहे. मग एव्हरी मॉर्निंग गांधीजी वेन गो फॉर अ वॉक हेही करेक्ट आहे. एव्हरी मॉर्निंग गांधीजी वुड गो फॉर अ वॉक हे करेक्ट आहे. एव्हरी मॉर्निंग गांधीजी युज्ड गो फॉर अ वॉक हे करेक्ट आहे. एव्हरी मॉर्निंग गांधीजी वेन फॉर अ वॉक हे बी काय करेक्ट. मग परीक्षेत प्रश्न काही माहिती आहे खालीलपैकी कोणतं वाक्य इनकरेक्ट आहे वय का. हे तीन वाक्य देईन. एव्हरी मॉर्निंग गांधीजी वेन फॉर अ वॉक. एव्हरी मॉर्निंग गांधीजी युज्ड टू गो फॉर अ वॉक. एव्हरी मॉर्निंग गांधीजी वूड गो फॉर अ वॉक. एव्हरी मॉर्निंग गांधीजी कुड गो फॉर अ वॉक. कोणतं इनकरेक्ट आहे कुड. कुड नाही येत. भूतकालीन सरावाची क्रिया दाखवायची आहे वाक्य साध्या भूतकाळात करा. वूड घेऊन करा नाही तर युज्ड टू घेऊन करा. युज्ड टूच्या नंतर पहिलंच रूप आणि वूडच्या नंतर पहिलं रूप नाही तर मग साध्या भूतकाळात कायच्यात करा. मग तिन्ही करेक्ट आहे हे. ठीक आहे. मग लक्ष द्या. भूतकालीन सरावाची क्रिया दाखवायची आहे. इन माय चाइल्डहुड मी माझ्या लहानपणी ठीक आहे दररोज 3 तास पोहत होतो. किती तास अबे किती तास का दाखवत आहे त्याची दररोज हे पहा ना 3 hours डेली भूतकालीन सरावाची क्रिया.
मग जसं मला दिसते इन माय चाइल्डहुड, मी माझ्या लहानपणी आपण सांगतो ना लेका 3 तास दररोज पोहतो, तू का पोहतो बे? अर्धा तास पोहतो आणि वापस येतो. ठीक आहे. इन माय चाइल्डहुड आय रिकॅन जगा स्विम 3 hours डेली. लगेच मी याचं दुसरं रूप करीन. मला वय खाली आलं का हे वाक्य आहे कायचं? भूतकालीन सरावाची क्रिया. मग याचं दुसरं रूप का? स्वॅम. काय येते माहिती आहे का तुम्हाला? दुसरं रूप डुकरे व स्विमचं माहिती आहे का? मग इन माय चाइल्डहुड आय स्वॅम 3 hours डेली. असं जमवा लागते. जमवता येईन? अजी जमवता येईन का? हां. मग नियम 5वा. जर वाक्यामध्ये डू डज नंतर पहिलं रूप आलं साधा वर्तमान काय, डीड नंतर पहिलं रूप आलं साधा भूतकाळ. ही गोज टू स्कूल एव्हरी डे, ही डज गो टू स्कूल एव्हरी डे. मग याच्यातूनच बाहेर काढता येते. ठीक आहे. ह्याय काय साधा भूतकाळ आणि ह्याय काय साधा वर्तमान काय. मग मले डज बाहेर केव्हा काढतो मी? जेव्हा मले का कुचकाचा असते नॉट. नाही तर काही काढायची गरज नाही. मी असं लिहीन मला नॉट कुचकाचा आहे. मग मला म्हणायचं आहे तू दररोज शाळेत जात नाही. ही डज नॉट गो टू स्कूल एव्हरी डे. याचं निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे तर मी डज बाहेर काढेन. नाही तर काही गरज नाही. हेच वाक्य बरोबर आहे असं लिहायची काही गरज नाही. पण याच्यातच डू डज असते. समजलं का? यस असन तर डज राहीन, यस असन तर डज राहीन आणि साधं रूप राहिलं बिना यस वालं त्याच्यात का राहीन? डू. का राहीन? डू. मग डू डज नंतर पहिलं रूप आलं साधा वर्तमान काय आणि डीड नंतर आलं मग ही रोट अ लेटर यस्टरडे. त्यानं काल पत्र लिहिलं. या रोटमध्येच का घुसून आहे? डीड. मग ही डीड राईट. पण डीड बाहेर काढलं का क्रियापदाचं किती रूप येईन? पहिलं. मग ही डीड राईट अ लेटर यस्टरडे. असं लिहिलं का असं लिहिलं का सारखं. पण असं लिहायची काही गरज नाही. काहून? हे कवा लिहायचं जेव्हा मला का कुचकाचा राहीन? नॉट. मग ही डीड नॉट राईट अ लेटर यस्टरडे. त्यानं काल पत्र लिहिलं नाही असं म्हणायचं आहे. मग त्याच्यातनं मला नॉट कुचकाचा होता म्हणून मी याच्यातून का बाहेर काढला? डीड. ठीक आहे. 5वा नियम. जर वाक्यामध्ये डीड नंतर पहिलं रूप आलं तर वाक्याचा काय? साधा भूतकाळ. डू डज नंतर पहिलं रूप आलं साधा वर्तमान काय. समजलं का? भाऊ जमन का? अबे डुकरेव जमन का? मग झालं हे तर पाहिलंच आपण आताच. ठीक आहे. काही प्रॉब्लेम? भाऊ काही प्रॉब्लेम? अरे भाऊ काही प्रॉब्लेम? जमन. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. आता ठीक आहे. आता काही फोकणाऱ्यापंथी वाक्य असते. खूप ताणतात लोक. जर मी राजा असतो तर तू माझी राणी असती. अबे फुकट्या तुझी फुटाणे खायची सोय. ठीक आहे. तुझ्या फुटाणे खायची सोय नाही साल्या. आणि तू का म्हणतं जर ह्या रात्री तिले 12च्या नंतर जर मी राजा असतो तर तू माझी राणी असती. ठीक आहे. मग फुल फोकणाऱ्यापंथी वाक्य साध्या भूतकाळ तसे ते. त्याच्यानंतर इच्छेचे वाक्य. माझी इच्छा काय होऊ शकते भाऊ? अबे माझी इच्छा काय होऊ शकते ना. ठीक आहे. आता याची इच्छा आहे का माझं लग्न दिशा पटाणीशी व्हावं. ठीक आहे. मग इच्छा झाली म्हणून होईन का? एवढा चांगला ठीक आहे भेटन कायले? अबे भेटन का? ठीक आहे. नाही. इम्पॉसिबल आहे. इच्छा काय होऊ शकते ना. मला असं वाटते पुन्हा माझे 2 लग्न व्हावं. होईन का? अरे होईन का? ठीक आहे. तर आता लक्ष द्या भाऊ. तुमची काही बी इच्छा झाली तर होतेच का? पण इच्छा जर व्यक्त करायची आहे तर तुम्ही व्यक्त करू शकता. व्यक्त करायला पैसे लागते का? माझं लग्न दिशा पटाणीशी व्हावं अशी माझी काय आहे? इच्छा आहे. तर इच्छा व्यक्त करायची असेल तर सगळ्यात पहिले आय विशीन. आणि आय विशचं वाक्य आलं का त्याच्यानंतर पेलवाचा साधा भूतकाळ. का पेलवाचा? मग लक्ष द्या रे. पण हे जे इच्छेचे वाक्य असतात. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता माझी इच्छा आहे का गरम गरम भाजल्या मासोया खाव. ठीक आहे. इच्छा काय होऊ शकते ना. ठीक आहे. म्हणजे असा काही गरज आहे का लग्नाची इच्छा खायची इच्छा नाही होऊ शकत का? खायची बी होऊ शकते. ठीक आहे. मग जशी तुमची होती का पाऊस पडला का गरम गरम भजे तयार आणि धमकवाव. ठीक आहे. श्वाससोबत. मग आय विश आय विश माझी अशी इच्छा आहे. आता एक बुडगं बसून होतं. ठीक आहे. त्याच्या समोरून 3 जोडपे गेले हातात हात टाकून. बुड्याची अशी इच्छा झाली का साल मी जवान असतो तर माय बी असतो 1 नंबर. ठीक आहे. बुड्याची आतून इच्छा झाली का मी पुन्हा जवान बनाव. का साला आमच्या वेळेस
जमाना नव्हता मोबाईलचा, ठीक आहे. मी तिच्याकडं पाहू, ते माझ्याकडं पाय, ठीक आहे. मग आय विश आय रिकामी जागा बी यंग वन्स अगेन. बुडा म्हणते मला असं वाटून राहिलं, माझी अशी इच्छा होऊन राहिली का मी पुन्हा जवान व्हाव. मग बुड्याची इच्छा आहे मी पुन्हा जवान व्हाव. मग आय विश मग आयच्या फुल फोकणाऱ्यापंथी वाक्य आणि इच्छेच्या वाक्याच्या नंतर आय समोर वाजल्याच नाही. आय विश आय वॉज यंग वन्स अगेन. मेला तू आय वेअर घ्यायचं. का घ्यायचं? वेअर. आय विश आय वेअर यंग वन्स अगेन. समजलं का? अबे आय वेअर आय विश आय वेअर बीचं रूप, ठीक आहे. यंग वन्स अगेन माझी अशी इच्छा आहे का मी पुन्हा जवान व्हाव. वेअर घ्यायचं, हा वाज नाही घ्यायचं बाबू, ठीक आहे. मग आय विश भूतकाळाचं दुसरं रूप माझी अशी इच्छा आहे म्हणते ह्यावाला का आय मॅरी दिशा पटानी. माझे लग्न दिशा पटानी सोबत व्हाव. कोण आहे सोबत? ठीक आहे, कॅटरीना म्हणलं असतं पण ते झालं, ठीक आहे. मग आय विश याचं दुसरं रूप आय मॅरीड, ठीक आहे. दिशा पटानी माझी अशी इच्छा आहे का माझं लग्न दिशा पटानी सोबत व्हाव, ठीक आहे. मग आई, ठीक आहे. आय विश, ठीक आहे. आय विश, ठीक आहे. आईले म्हणते माझी अशी इच्छा होत आहे का गरम गरम भजे खाव, ठीक आहे. ये ना तू इकडं कांट तुला धरून, ठीक आहे. आईले म्हणतो आय विश, ठीक आहे. आय एट गरम गरम भजे, ठीक आहे. आई माझी इच्छा होत आहे गरम गरम भजे खाव. तर काही बी इच्छा व्यक्त करायची आहे, लग्न करायची, ठीक आहे. अजून अनेक खायची प्यायची. तर पण वाक्याचा काय? साधा भूतकाळ. जमन जमन का, ठीक आहे. तर ह्या होता साधा भूतकाळ. का नियम पाहिले? सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप जिंकून. बोमला जिंकून. बिफोर वाले शब्द, यागो वाले शब्द, लास्ट वाले शब्द येस्टरडे. दुसरं सर्व ऐतिहासिक सत्य. तिसरा तिसरा वाज वेअर, ठीक आहे. डीड आणि हॅड मेन वर्ब म्हणून आले वाक्याचा काय? साधा भूतकाळ. त्याच्यानंतर भूतकालीन सरावाच्या क्रिया आणि त्याच्यानंतर इच्छा व्यक्त करणारे वाक्य. कायचे? 3 जमान, ठीक आहे. इथं आपलं का संपलं? साधा भूतकाळ संपलं. उद्या पाहू कोणतं ठीक आहे. चालू भूतकाळ जमान, हां बरोबर जमव जा, ठीक आहे. थँक्यू सो मच.